दरवर्षी विभाग असतो ना, तसं आमच्या खात्यात रिसर्च आणि अन्वेषण विभाग आहे. कुठल्या प्रकारचं संशोधन करता तुम्ही? फासावर जाणाऱ्या कैद्याच्या मनोवृत्तीची टिप्पणी काढतात. मग काय निष्कर्ष आहे? निष्कर्ष खूप साधा आहे. माणूस एका माणसाने किती भयानक प्रकारे वापर करतो, आपल्या ऐवजी दुसऱ्याला फासावर चढवण्याचा प्रयत्न करतो. स्वातंत्र्याचे योद्धे सीबीआय लढतात, ते स्वतःला फास आपल्या गळ्यात घालून घेते. बाकी तुझ्यासारखे अगदी हे तुच्छ. माझ्या मुलाने काहीही अपराध केलेला नाही, त्याला काही त्रास होऊ नये, काय करावं याची काळजी तू करू नको. त्या रेशमापासून मी त्याला जरूर वाचतो. त्याला आम्ही अनाथ आश्रमात ठेवू, पण त्याला काही होऊ देणार. आय प्रॉमिस यू, त्याला जरूर वाचतो. मरताना तेवढंच एक समान. या मानसिक क्षमतेवर सगळं काय अवलंबून असतं. फासावर जाणारे स्वातंत्र्य योद्धे किती उच्च कोटीचे असतात माहिती तुला. ते स्वतःहून ना आपल्या गळ्यात फास करून घेतात, मातृभाषेचा जयघोष करतात. बाकी सगळं तुझ्यासारखे एकदम असे तुच्छ. आपली शरीर हीच आपली संपत्ती समजून दुसऱ्याला फास कसं देता येईल याचा विचार करणार. एकंदर तुम्ही मला वीर मरण देणार. वीर मरण काय शब्द वापरलात तुम्ही? वीर मरण. अर्थ कळतो का त्याचा? कळतो? देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःहून फासाचे दोर गळ्यात घालून घेतले. नागराज, ते वीर मरण आहे. तू मेला ना तर जग हे सुटकेचा निश्वास सोडणार आहे. आणि आपल्या मरणावर जगाने आनंद व्यक्त करावा याच्यासारखा दुसरा पराभव नाही. माझ्या मुलाचं काय होतं? त्याची काळजी तू करू नको. काय कायद्याला स्वतःसारखं समजतोस नाही. तू त्या खबऱ्याच्या मुलाला हाल करून मारलंस, पण कायदा तुझ्या निरपराध मुलाच्या केसालाही धक्का लावणार नाही. त्याला आम्ही सरकारी अनाथाश्रमात ठेवू, त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था करू, त्याला उच्च शिक्षण देऊ आणि सुसंस्कृत सुसंस्कारित नागरिक याचं मी तुला वचन देईन. हा, मरणाऱ्या माणसाला दिलेलं वचन जे काही आहे ते पाळायचं असतं, ते आम्ही पाळू. काळजी एक तेवढं तरी समाधान, तेवढं तरी शांती मिळली. आता नागराज, तू म्हणशील की त्याची किंमत देऊ का आम्ही तुम्हाला? तू देऊच शकणार नाहीस, कारण तुझ्या सगळ्या प्रॉपर्टीला आम्ही कालच सील ठोकलेले आहे. तुझे सगळे साथीदार आम्ही धरपकड करून पकडलेले, जे हातात आलेले नाही. आणि काळजी करू नको, तुझ्या बायकोची खुनी असलेली रेश्मा, तिच्यावरही आमची नजर आहेच. हुशारबाई आहे ती. पुरावा मागे ठेवला नाही, पण आम्ही शोधून काढतो. समजलंय? अच्छा, इन्स्पेक्टर कदम, इथली व्यवस्था कशी काय? चांगली काय खाप चालली आहे? अशी जाणाऱ्या कैद्याच्या खिशात घरदार चाकू सापडतो. हे काय चांगलं मॅनेजमेंट असल्याचं लक्षण आहे? इन्स्पेक्टर कदम, शुद्धीत आहात का? मगाशी जीव घेतला असता तरी तुमचं आम्ही मध्ये पडलो नसतो. तर याला हा धारदार चाकू कोणी आणून दिला, कधी आणून दिला, कशा पद्धतीने आणून दिला याचं आजच्या आज इन्व्हेस्टिगेशन करा आणि तो रिपोर्ट फाईल करा मला. आणि हो, एक लास्ट ड्युटी, कॅच हिम केअरफुली, हेल्ड हिम प्रॉपरली, and as per correct time, hang him till death.